नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आजच्या व्हिडिओचा विषय आहे कुंभमेळा। तर मंडळी, कुंभ आणि महाकुंभ मेळाव्यात काय फरक आहे, किती प्रकारचे कुंभमेळे असतात, याबद्दलच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता पाहत रहा। तर मंडळी, महाकुंभ मेळावा यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर 13 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून भरणार आहे। या महाकुंभ मेळाव्याला 40 कोटीहून अधिक भाविक साधू संत भेट देणार आहेत। या महाकुंभ मेळाव्यात जगभरातील श्रद्धाळू येत आहेत। परंतु तुम्हाला माहित आहे का, कुंभमेळ्याचे किती प्रकार असतात? या कुंभमेळाव्यात कोट्यावधी भाविक गंगेच्या पाण्यात स्नान करून पापांपासून मुक्ती मिळवतात। या मेळाव्यात हजारो साधूंचे जणू संमेलनच भरत असते। महाकुंभ मेळावा 12 वर्षातून एकदा विशिष्ट स्थानी भरत असतो। या मेळाव्यात हजारो साधू संतांसह भाविक देखील पवित्र स्नान करीत असतात। त्यामुळे पापांपासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे। मग हे कुंभमेळे असतात किती प्रकारचे ते जाणून घेऊया। तर मंडळी, कुंभमेळ्याचे 4 विविध प्रकार आहेत। पूर्णकुंभ, अर्धकुंभ, कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असे 4 प्रकार आहेत। कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी भरत असतो, तर महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो। आणि हा महाकुंभमेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो। यंदाचा महाकुंभ मेळावा हा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे। कुंभमेळा आणि महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे। या मेळाव्यात लाखो हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात आणि पापांपासून मुक्ती मिळवीत मोक्ष प्राप्त करतात। मग हा कुंभ आणि महाकुंभ मेळा म्हणजे काय? तर कुंभमेळा दर 3 वर्षांनी 4 पवित्र ठिकाणी आयोजित करण्यात येतो। हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथील पवित्र स्थानांवरील नद्यांमध्ये डुबकी मारून भाविक पापांपासून मुक्ती मिळवितात आणि मोक्ष प्राप्त करतात। महाकुंभ मेळावा दर 12 वर्षांनी आयोजित करण्यात येत असून हा महाकुंभ मेळावा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर आयोजित करण्यात येतो। यंदाचा महाकुंभ मेळावा येत्या 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। तर मंडळी, आशा करते या कुंभमेळ्याबद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। त्यामुळेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।